फोन आलेला असतो कावेरीचा. कावेरी खूप रडत असते आणि ती म्हणत असते रमाला की रमा, आपल्या मंगला मावशीला किडनॅप केले ग. 4-5 लोक आली होती, त्यांनी मंगला मावशी बरोबर भांडण केलं आणि तिला उचलून घेऊन गेले. आता रमाला धक्काच बसतो. रमा पूर्ण कोसळलेली असते तर अक्षय म्हणतो की कोणाचा फोन आहे रमा, काय झालं मला सांगशील का? तेव्हा रमा म्हणते की आईचा फोन होता, मंगला मावशीला किडनॅप केले. आता अक्षयलाही धक्काच बसतो. अक्षय म्हणतो की हे असं कसं घडतंय, एका पाठोपाठ एक किती विचित्र घटना घडताय. एकतर मला रेवावरती तिच्या मागावरती राहावं लागतंय, तर शशिकांतचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे. ह्या अशा घटना सारख्या घडतायत, त्याचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे रे रमा, तुला कळतंय का? तेव्हा तर अक्षय म्हणतो की आपण पटकन आता मंगला मावशीला शोधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तेव्हा आता रमा खूप खचून गेलेली असते, तिला कळत नसतं आता काय करावं ते. त्यांचं बोलणं चालू असतानाच आता मंगला मावशींचा तिथे असलेला गुंड फोन करतो अक्षयच्या फोनवरती आणि रमाच्या फोनवरती तो फोन करतो आणि म्हणत असतो की तुमच्या मावशीला आम्हीच किडनॅप केलंय आणि तुम्हाला जर ती जिवंत हवी असेल तर 5 लाख रुपये द्यावे लागतील. आता अक्षयकडे फोन दिल्यानंतर अक्षय सुद्धा म्हणतो की तुम्हाला 5 लाख रुपये द्यायचे आहेत, कुठे आणि कधी द्यायचे ते सांगा. तेव्हा आता अक्षय त्यांना पैशांची बोली केल्यावरती ते गुंड म्हणतात की ठीक आहे, आम्ही एक दिवस वाट बघू, तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती यावं लागेल. तेव्हा त्यांचं ठरलेलं असतं की 5 लाख रुपये द्यायचे असं. आता रमाला अक्षय खूप धीर देत असतो, मात्र आता सीमा रमा त्यांचं बोलणं चालू असतं की 5 लाख रुपये द्यायचे आहेत. तर रमाला आता इकडे खूप रडू येत असतं, तर सीमाला आता खूप कीव आलेली आहे रमाची. त्या तिला धीर देत असतात आणि म्हणतात की काळजी करू नकोस, आपण पैसे देतोय ना, काही होणार नाही मंगला मावशीला, नको काळजी करू. पण आता तीच गोष्ट आई आजी ऐकतात आणि तिथे येतात आणि म्हणतात की काय, त्या लोकांसाठी आपण पैसे द्यायचे? तेव्हा सीमा म्हणते आई आजी असं का म्हणताय, आपल्या घरातली सून आहे, सुनेची मावशी आहे, म्हणजे आपल्याच परिवारातली ती आली आहे ना, ती काही परकी नाही आणि तुम्ही असं प्लीज सोडून बोलू नका ना. मला मान्य आहे माझं चुकत असेलही आई आजी, पण आज मी रमाला साथ देईल, माझी सून आहे ती. तेव्हा आता रमा रडत असते, तर आई आजी म्हणतात की मला बिलकुल मान्य नाही ही गोष्ट, पण आता अक्षयसुद्धा रमाला सपोर्ट करताना दिसणार आहे. तर मग इकडे आता मंगला मावशी त्या गुंडांबरोबर तिला स्वतःला सोडता येते का, त्यांच्यापासून सुटका होते का हे बघायचं असतं. ती त्या गुंडांबरोबर अशी वागते की ते गुंड तिला खूप कसं तरी सहन करते असं ती दाखवत असते. ते गुंड म्हणतात की आम्ही काय पाप केले, ह्या बाईसारखी अशी भेटली नाही ही बाईची, हिला किडनॅप करून आम्हाला पश्चाताप होते. कारण मंगला मावशी खूप जोरात ओरडत असतात आणि त्यांना काहीच्या काही बोलत असतात आणि ते गुंड आता खरंच खूप घाबरतात मंगला मावशीला आणि म्हणत असतात खाली बस. मंगला मावशीचं आवाजाने ते गुंड पण म्हणायला लागतात की उगाच ह्या बाईला आम्ही इथे किडनॅप करून ठेवलंय, आमच्या तर डोक्याचं भरीत होणार आहे, असं काहीतरी बोलत असतात. ते गुंड सुद्धा आता खूपच आवाज करायला लागतात आणि म्हणतात की बाई शांत बसणार आहे का, जरा गप्प बस. मग आता मंगला मावशींना कसंही करून त्यांना आता असंच आवाज करून करून तिथून सुटायचं असतं, त्यांना तिथून पळ काढायचं असतं, म्हणून ते वेगवेगळे प्लॅन करत असतात, वेगवेगळे आवाज करत असतात आणि ते गुंड आता मंगला मावशीला ओरडत सुद्धा असतात. तर इकडे शशिकांत हा रेवाला म्हणत असतो की आता आपल्याला अलर्ट व्हायला हवं आहे, कारण रमा अक्षय पण आता अलर्ट झालेले आहेत. तेव्हा आता आपल्याला असा प्लॅन करावा लागेल ना की रमा आणि अक्षय दोघेही अडकतील आणि मंगला मावशीला याच्यासाठीच त्यांनी किडनॅप केलेला आहे. शशिकांत आणि रेवाचाच हा डाव असतो की ज्याच्यामध्ये त्यांना असं वाटतंय की आपण अक्षय आणि रमाला अडकवू शकतो. पण मग पुढे आता असं बघायला मिळतं, रमा आता त्या गुंडाला भेटायला गेलेली असते. तिथे रमा रूममध्ये त्याच्याशी बोलत असते की शिवाय द्यायला लागते रेवा त्याला आणि म्हणत असते की हे बघ, तू जर आरतीच्या खुनाबद्दल काही कुठे लीक केलं तर मग माझे इतके वाईट कोणीच नसेल. आणि त्यांचं बोलणं चालू असतानाच रेवा त्याला पुढे म्हणत असते की आता जर तुम्हाला अडकवलं असतं तू सुद्धा अडकणारच आहेस, तुला हे तर माहिती आहे ना, मग तोंड बंद ठेवायचं, आरतीच्या खुनाची खबर मिळता कामा नये कोणालाच, आणि अलर्ट राहा जरा, आपल्यावर लक्ष ठेवणारे खूप जण आहेत, असं ती म्हणत असते. आणि तेच त्यांचं बोलणं अक्षय सगळं बाहेर ऐकतोय. अक्षय ती जिथे गेलेली असते तिच्या मागावरतीच तिथे पोहोचलेला असतो. मग आता अक्षयने सर्व काही रेवाचं बोलणं ऐकलेलं असतो आणि रेवाला आता चांगलाच धडा शिकवणार आहे अक्षय. अक्षय तिथेच असतो आणि रेवाची बाहेर येण्याची वाट बघत असतो. रेवा बाहेर आल्यावरती अक्षय तिला म्हणत असतो की तू आता काय म्हणालीस आरती बहिणींबद्दल, म्हणजे आरती बहिणींचा खून तू केलायस का, असं स्पष्टच म्हणतो. आणि मग त्यानंतर आता रेवाला धक्काच बसतो की अक्षय तू इथे काय करतोयस, तू माझ्या मागावर आहेस का, तू माझ्यावर वॉच ठेवत आहेस का, असं ती बोलत असते. पण अक्षय म्हणतो की मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, आरती बहिणींना तूच मारलेस ना. तेव्हा रेवाला घामच फुटलेला असतो. रेवाला काय उत्तर द्यावं हे कळतच नसतं, खूप घाबरली आहे रेवा, कारण आता ही गोष्ट तिला कळाली, अक्षयला कळाली, म्हणजे आता घरच्यांनाही कळेल.
तर आता अक्षयचा असा प्लॅन आहे की रेवाची ही गोष्ट, इतका मूर्खपणा रेवाचा, आमच्या आरती बहिणीचा जीव रेवाने घेतलाय, तर आता मी ही गोष्ट घरच्यांना सांगणार आणि मग आरतीला मी ह्या घरामध्ये ठेवणारच नाही. आरतीला पुन्हा एकदा रेवाला पुन्हा एकदा ह्या घरामधून मी हाकलून देईल, असं अक्षयचा प्लॅन चाललाय. तर प्रेक्षकांनो, एकामागोमाग एक अक्षय आणि रमावरती संकट येत आहेत, पण त्याच्यामधून ते कसे तरी मार्ग तरी काढतायत. पुढे आता काय होणार? शशिकांत नवनवीन चाल करतोय. रेवाचं भांडं तर फुटलेलं आहे. आता अक्षय पुन्हा एकदा तिची हकालपट्टी करणार का हे आपल्याला पाहायचंच आहे. मम्मी, मला ना ते खेळायचे. नाही काढते, नाही काढत. ते घे डॉक्टर कडे. मम्मी, माझ्यासोबत खेळले तू. हां. सांगायला ना, आजी मध्ये नाही जाएगी. शकरची उलटी है ना, शकरची बेटा ने पकड़ची. चलो शक्कर हो गई, चिंगर हो गया. शकरला अभी नहीं, नंदा जोर जोर की मारन टाकी है. से जोर जोर मार के बेटू की करें, तेरे जोर की पोती आई है. चलो सी, तेरे जोर की पोती आई है. तर मग प्रेक्षकांनो, अक्षय हा रमाच्या घरच्या म्हणजे मंगलामावशीसाठी हेल्प तर करणार आहे रमाला, पण आयाजीने इकडे नकार दिलेला आहे. ते त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या घरातली सून आहे, सुनेच्या माहेरच्यांचा आणि आपला इतका संबंध नाहीये, तेव्हा आता पैशांची, एवढ्या मोठ्या पैशांची मदत आपण कसं करणार, असं ते सीमाला म्हणताय. पण सीमाचं मात्र जीव राहत नाहीये. सीमा म्हणते की आता रमावरती अशी वेळ आली आहे आणि आपल्याला तिला मदत करणं गरजेचं आहे. रमाकडे बघून तरी आपल्याला तिला मदत करावीच लागेल. आई प्लीज तुम्ही असं करू नका. खूप रिक्वेस्ट करते सीमासुद्धा आयाजींना की प्लीज रमाच्या मंगलामावशींना सोडवण्यासाठी तिला मदत करा म्हणून. अक्षयने तर ठरवलं आहे. अक्षय त्या गुंडांना रिक्वेस्ट करत असतो की प्लीज तुम्ही एवढी रक्कम आमच्याकडून घेऊ नका, कमी करा, इतकी रक्कम मी तुम्हाला नाही देऊ शकत. तेव्हा ते गुंड धमकी देतात, म्हणतात की तुझ्या मंगलामावशींना जर सुखरूप पाहिजे, तुम्हाला पाहायचं असेल तर पैसे द्यावेच लागतील, आणि जर याच्यातले थोडे जरी पैसे कमी असले तरी आम्ही तुमच्या मंगलामावशीचा जीव घेऊ, असं म्हटल्यावरती अक्षय आणि रमा दोघे खूप घाबरलेले असतात. त्यामुळे त्यांना आता ते पैसे घेऊन बोलवलेल्या ठिकाणी जायचंच आहे. तर तिथून ते मंगलामावशीला सुखरूप सोडवणार का, की पुन्हा शशिकांतने पुढे काहीतरी प्लॅन केले अक्षय आणि रमाच्या विरोधात, हे आपण पाहणारच आहोत. असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो. रमा आणि अक्षय दोघंही तिथे जाणार का मंगलामावशीला सोडायला, आणि गेल्यावरती तिथे गुंड कसं बिहेव करणार आहे अक्षय बरोबर, तिथे परत भांडणं होणार का, मारामारी होईल का, मंगलामावशीला सोडायला त्यांना यश येईल का, हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणारच आहोत प्रेक्षकांनो.
एकही एपिसोड मिस करू नका. पाहत रहा मोरंबा. अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरच्या ऑलवरती क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. खूप रंजक असं वळण आलेलं आहे प्रेक्षकांनो. पाहत रहा मोरंबा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अरे यार धन्यवाद.